नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. स्मार्ट मीटरची ग्राहकावर सक्ती करू नका आणि मुबलक वीज उत्पादन जिल्ह्यात होत असताना उगाच विजेचं भारनियमन करून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्रास देऊ नका या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज धाराशिव येथील वीज महामंडळाच्या कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया राजे निंबाळकर, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, माजी जिल्हा प्रमुख भारत इंगळे, महिला आघाडी प्रमुख श्यामल वडणे, त्यानंतर कोकाटे, आदरकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला इथं उपस्थित होते. जमलेले शिवसैनिक वीज महामंडळ आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यानंतर जमलेल्या या शिवसैनिकांना आमदार कैलास घाडगे पाटील, मकरंद उर्फ नंदुभैया राजे निंबाळकर, श्यामल वडणे आदींनी मार्गदर्शन केलं आणि या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मागण्याचं निवेदन सादर केलं. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर पक्ष सोडून शिवसेनेत गेल्यानंतरचं हे तसं पहिलं आंदोलन, परंतु हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यशस्वी करून दाखवलं, हेही तेवढंच खरं. लोडशेडिंगचा मुद्दा घेऊन आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहोत. म्हणून सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या आंदोलनाला सहकार्य करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण माऊली. विठू नामाचा गजर कर, दिंड्या मजल दर मजल करत पंढरपूरच्या नजीक, पंढरपूरचं आणि त्या दिंडीमधलं अंतर कमी करत पुढचा मार्गस्थ होत आहे. आज ज्या 10 मानाच्या पालख्या दिंड्या आहेत त्यापैकी महत्त्वाच्या अशा 2 ज्ञानेश्वर माऊली पालखीचं आणि संत तुकोबा महाराज यांच्या पालखीचं ते रिंगणं ही महत्त्वाची वारीतलं जे असतं ते आज पार पडलं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं पहिलं रिंगण चांदोबाचा माळ फलटण आणि तरडगावच्या मध्ये असलेल्या माळावर उभं रिंगण झालं आणि या रिंगणाला शिस्तबद्ध पद्धतीनं वारकऱ्यांनी रिंगणाचा लाभ घेतला आणि रिंगणाचा इतर वारकऱ्यांना सुखद अनुभव पण दिला. काल बारामतीवरून संत तुकोबांची पालखी पुढं निघाली आणि ती शरद पवार आणि सर्व पवार कुटुंबियांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीत आली. काटेवाडीत पालखी वर्षापूर्वीपासून येत असते. आज ती आली, पण आज काटेवाडी वारीतील वारकऱ्यांना
भोजन प्रसाद देण्यात आला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा अजित पवार यांनी या भाविकांच्या पंक्तीत जेवण वाढप्याचं काम केलं आणि वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले. आज काटेवाडी जी वर्षोनुवर्षे परंपरा चालत आली आहे ती म्हणजे मेंढ्याचं गोल रिंगण आणि मेंढराचं गोल रिंगण पण काटेवाडीत आज थोड्याच वेळापूर्वी पार पडलं. हे रिंगण इथं का होतं याच्या मागचाही एक इतिहास आहे. फार पूर्वीच्या काळात मेंढरा रोग आला होता आणि मेंढरं पटापटा मरत होती. त्यामुळं मेंढपाळांनी तुकोबरायाची पालखी आली त्यावेळेस आपल्या मेंढ्यांचं एक रिंगण तुकोबाच्या पालखीला घातलं आणि त्यामुळं मेंढरावरचा रोग दूर झाला आणि मेंढरं मरायचं प्रमाण कमी होत गेलं आणि त्यावेळेसपासून सुरू झालेली प्रथा आज पण सुरू आहे. इकडं काल रात्री धाराशिव शहरात मुक्कामाला असलेल्या शेगावच्या श्री गजानन महाराजांची पालखी आज पहाटेच तुळजापूरकडे तिनं प्रस्थान केलं. सकाळचा विसावा आणि नाश्ता सिद्धेश्वर वडगाव येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांना घातला आणि तिथून मग ही पालखी पुढं तुळजापूर मार्गस्थ झाली. साधारण 5 ते 5:30च्या दरम्यान गजानन महाराजांची पालखी तुळजापूर शहरात दाखल झाली. तुळजापूर शहरात गजानन महाराजांची पालखी दाखल होताच तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत केलं. त्यानंतर गजानन महाराजांची पालखी तुळजाईच्या मंदिरात जाऊन पालखीनं तुळजाईचं भेट घेतली आणि तिथून पालखी तुळजापूर इथे जिथं पालखीचं मुक्कामस्थळ आहे तिथं मुक्कामाला जाईल आणि मग तिथं आजचा तुळजापूरमध्ये त्या पालखीचा मुक्काम आहे. पारगाव येथून आज सकाळीच मुक्ताई देवीच्या पालखीनं पुढं प्रस्थान केलं आहे. आज शक्यतो सोनगिरी भुवनगिरी किंवा भूममध्ये त्या पालखीचा मुक्काम असू शकतो. विठ्ठलाची सहचारिणी रुक्माई हिचं माहेर वर्धा अमरावती जिल्ह्यातलं कौंडिण्यपूर आहे आणि त्या कौंडिण्यपूरहून निघालेली रुक्माईची पालखी काल सकाळी दुपारच्या दरम्यान कळंबमध्ये मुक्कामाला थांबली. कळंब येथील श्याम जाधवर आणि त्यांच्या कुटुंबाकडे तिच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था असते. त्यांनी त्यांच्या सर्वांचं व्यवस्थित व्यवस्था केली. आज सकाळी धपाटे आणि दह्याचा नाश्ता वारकरी आणि इतर मान्यवरांना त्यांनी दिला आणि मग हा पाहुणचार घेऊन रुक्माईची पालखी पुढे पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. ही पालखी महाराष्ट्रातली एकमेव अशी पालखी आहे जी जवळपास 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूर गाठते. ही पालखी शक्यतो 22 जुलैला पंढरपूरमध्ये ती दाखल होईल. इतर पालख्याही पुढं आपलं हे करतच आहेत. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही मिरजगावहून पुढं आता करमाळ्याकडं मार्गस्थ झालेली आहे. आता येत्या 24 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि तिच्या अगोदर म्हणजे साधारण 22 किंवा 23 जुलैला वाखरी येथे सर्व महत्त्वाच्या पालख्या एकत्र येतील आणि मग तिथून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतील. असं एकंदरीत वारीचा कार्यक्रम असतो. वारीचा आजचा वृत्तांत एवढाच आहे. जय हरी माऊली. विद्यार्थ्याच्या जीवनातील वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणाला जोडून असणाऱ्या इतर शिक्षणासाठी
जी महत्त्वाची प्रवेश परीक्षा असते ती नीट, त्या नीटच्या पेपर फुटल्यामुळं एक परीक्षा यावर्षीची रद्द झाली आणि त्यानंतर दुसऱ्या वेळी या नीटची परीक्षा घेण्यात आलेली आहे. तर या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नव्यानेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उभा राहिलेल्या कॉक्रोच जनता पार्टीनं गेल्या महिन्यात पण लाक्षणिक आंदोलन केलं होतं आणि या महिन्याच्या गेल्या जून महिन्याच्याच 20 तारखेनंतरही आंदोलन सुरू केलं आहे. आणि याच विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीसाठी देशातील ज्येष्ठ समाजसुधारक म्हणून ज्यांची ओळख आहे असे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले असून आज त्यांचा उपोषणाचा 19वा दिवस आहे. सलग 19 दिवस उपोषणामुळं त्यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांना सरळ उठून चालता येत नाही. चालण्यासाठी त्यांना आधार घ्यावा लागतो. त्यामुळं त्यांच्या उपोषणाकडं सरकार गांभीर्यानं लक्ष देणार आहे की नाही हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, शेतकरी नेते टिकेत आदी मान्यवरांनी वांगचुक यांची भेटी घेतलेली आहे. अरविंद केजरीवाल थोड्या वेळातच त्यांच्या भेटीला जातील आणि ते कदाचित सोनम वांगचुक यांना उपोषण सोडा, तुमच्या प्रकृती सोडा, तुम्हाला तुमची देशाला गरज आहे हे पटवून देण्यात यशस्वी झाले तर सोनम वांगचुक आज उपोषण सोडतील असं वाटतंय. तर बघू काय होतं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या उपोषण आंदोलनाला महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आणि त्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पण त्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून सरकारनं डोळ्यापुढे बांधलेली पट्टी दूर करून सोनम वांगचुक यांचं उपोषण मागं घ्यायला भाग पाडावं अशी मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे. आता आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.